नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 9 ऑगस्ट 2024। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी होणार आहे, आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला आताच विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 9 ऑगस्ट 2024। आज दुपारनंतर कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। तुरळक भागामध्येच आपल्या हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी माजलगाव, पाथरी, गेवराई, बीड, केज, कळंब, भूम, परांडा, वाशी या भागामध्ये आपल्या हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय। तर धाराशिव, तुळजापूर या ठिकाणी, उमरगा, लातूर, औसा या भागामध्ये देखील आपल्या मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर अहमदपूर, परळी, गंगाखेड या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळते। तसंच या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर अमरावती, अकोला, वर्धा या ठिकाणी, नागपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे। यवतमाळ, वाशिम जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामधील सर्वच जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तर नंदुरबार, मालेगाव, जळगाव, धुळे या भागामध्ये मित्रांनो आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय व नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, कराड, वडूज, विटा या ठिकाणी, सातारा, पुणे, जेजुरी, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, पंढरपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मित्रांनो या ठिकाणी बार्शी, सोलापूर या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तर नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्येच पावसाचा जोर हा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण याच युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।